श्रावणातील प्रत्येक दिवस हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. त्यातच श्रावण महिन्यातील शुक्रवार हा महिलांसाठी विशेष महत्त्वाचा दिवस आहे. श्रावणातील शुक्रवारी अनेक घरांमध्ये ज्योतीचे पूजन केले जाते. आपल्या मुलांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख समृद्धी लाभावी, त्यांच्या जीवनातील संकटे दूर व्हावीत यासाठी ज्योती मातेकडे प्रार्थना केली जाते. पण ज्योतीचे पूजन नेमके कसे करावे? पूजेसाठी कोणते साहित्य लागते? ज्योतीची पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये श्रावणातील शुक्रवारी ज्योतीचे पूजन करण्याची संपूर्ण सोपी पद्धत जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्योतीची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून घराची आणि देवघराची स्वच्छता करावी. त्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. पूजा करण्यासाठी घरातील स्वच्छ जागी पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे आणि त्यानंतर ज्योती मातेचे चित्र किंवा ज्योतीची प्रतिमा ठेवावी. पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी. ज्योती मातेच्या चित्रासमोर दिवा लावावा आणि धूप किंवा अगरबत्ती लावावी. हळद, कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा, नैवेद्य, फळे आणि पाणी हे साहित्य पूजेसाठी एकत्रित करावे. सर्वप्रथम ज्योती मातेला नमस्कार करून मन शांत करावे आणि आपल्या मनातील इच्छा तिच्यासमोर सांगावी. ज्योती मातेच्या प्रतिमेला हळद कुंकू अर्पण करावे. अक्षता आणि फुले व्हावीत. त्याबरोबरच दुर्वा अर्पण कराव्यात. यानंतर ज्योती मातेला नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये आपल्या घरच्या परंपरेनुसार गोड पदार्थामध्ये पुरणपोळी, खीर तसेच कोणताही गोड नैवेद्य ठेवू शकता. ज्योती मातेची पूजा करताना आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. आपल्या मुलांच्या जीवनात कोणतेही संकट येऊ नये, त्यांना उत्तम आरोग्य मिळावे, त्यांचे शिक्षण आणि आयुष्य सुखी व्हावे अशी ज्योती मातेकडे मनोभावे प्रार्थना करावी. यानंतर ज्योतीची व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. ज्यांच्या घरामध्ये ज्योतीची पूजा करण्याची पद्धत आहे त्यांनी आपल्या घरातील परंपरेनुसार कथा, नैवेद्य आणि पूजेचे विधी करावेत. कथा वाचून झाल्यानंतर पुन्हा ज्योती मातेला नमस्कार करून आरती करावी. आरती करताना घरातील सर्वांनी भक्तिभावाने सहभागी व्हावे आणि आरती झाल्यानंतर ज्योती मातेला नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटावा. ज्या घरामध्ये लहान मुले असतील त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी. श्रावणातील शुक्रवार हा केवळ पूजा करण्याचा दिवस नसून आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी आणि मंगल भविष्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याचा सुंदर दिवस आहे. अशा प्रकारे आपण श्रावणातील शुक्रवारी ज्योती मातेचे पूजन करू शकतो. ज्योती माता आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धी देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा.